शुभम, तुम्ही असेच जोडलेले राहा। मोशी इथे कचरा डेपोतली दुर्घटना आपल्याला आठवत असेल, ज्यात कचऱ्यानं चक्क सिमेंटची इमारत पाडली। या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे। आत्तापर्यंत 10 जणांची सुटका सुखरूप करण्यात यश आलेलं आहे। भारतीय लष्कराचे जवान या दुर्घटनेमध्ये मदत कार्यासाठी सहकार्य करतायत। मात्र अद्यापही जवळपास 9 जण ढिगाऱ्याखाली अडकलेले असल्याची शक्यता व्यक्त होतीये। गेले 24 तास या विषयात बचाव कार्य सुरू आहे। पूरी बिल्डिंग कोलैप्स हो रखी है, पूरे मलबे से दबी हुई है एंड बॉडीज हमने ट्रेस करी हैं, 3 के करीब कर ली, जिसमें से 1 निकाली है। एक को और थोड़ा टाइम लगेगा क्योंकि जो मलबा है हम मैनुअली निकालेंगे। अगर हम मशीन लगा के निकालेंगे वाइब्रेशन हो जाएगा, जिससे कि फर्दर कोलैप्स हो सकते हैं बीम्स और वो। तो हम टैक्टफुली एक एक करके दूर से ऐसे काम कर रहे हैं कि एक को भेजें, एक को निकालें एंड वी आर डूइंग द वर्क फ्रॉम अ स्टैंड ऑफ डिस्टेंस बाय अप्लाइंग वेरियस मैकेनिज्म्स। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी अविनाश परभत आता आपल्यासोबत जोडलेले आहेत। अविनाश, ताज्या घडामोडीमध्ये किती मृतदेह निघाले? सर, खरं तर सकाळी ज्या वेळेस एक मृतदेह काढला त्यामध्ये आत जाण्यासाठी जे आहे एनडीआरएफ जवान असेल किंवा आर्मीचे जवान असेल यांना आतमध्ये जाण्यासाठी देखील जागा नव्हती। खरं तर जो मलबा म्हणजे कचरा जो ज्या बिल्डिंगवर पडलेला आहे तो कचरा आता सध्या बाजूला काढण्यात आलेला आहे। तो बाजूला काढून जे आहे आतमध्ये प्रवेश करणार आहे। खरं तर आतमध्ये जाताना जे कोणी त्यांना बचाव करण्यासाठी आतमध्ये जात होतं ती बिल्डिंग वरची जी बिल्डिंग आहे त्यांच्या अंगावर पडण्याची भीती दाट होती। त्यामुळे आता जो आहे एनडीआरएफच्या जवानांनी आर्मीने आता निर्णय घेतलेला आहे की हा जो पडलेला कचरा आहे, कचऱ्याचा डोंगर संपूर्ण बाजूला घ्यायचा आणि त्यामधून आतमध्ये वाट करून जे आहे ते आतमध्ये जाणार। आता जवळपास काही वेळातच जो आहे आतमध्ये प्रवेश करतील एनडीआरएफची टीम असेल किंवा आर्मीचे जवान असेल, कारण की कचरा जो आहे तो कचऱ्याचा संपूर्ण डोंगर बाजूला काढण्यात आलेला आहे। सर, धन्यवाद अविनाश। आता मोशी इथल्या दुर्घटनेच्या संदर्भातल्या बचाव कार्याची दृश्य आपण पाहतोय। या दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय। 3 पैकी एका मृतदेहाला बाहेर काढतानाची ही दृश्य आहेत। आणखी 2 मृतदेह अद्यापही कचऱ्याच्या ढिगाऱ्याखालीच दबले गेलेले आहेत। त्यांना काढण्यासाठी सुरक्षित उपाययोजना करण्याचं आव्हान बचाव पथकासमोर आहे। बातमी पिंपरीतून। पिंपरी इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 3घांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय। अद्यापही 8 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे। गेल्या 25 तासांपासून या ठिकाणी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अविनाश परबत आपल्या सोबत जोडलेले आहेत। अविनाश, या दुर्घटनेसंदर्भात आत्ताची नेमकी अपडेट काय? नक्कीच काल दुपारी 3 वाजता जे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेले आहे ते अद्यापही चालूच आहे। आता यापूर्वी जे आहे एनडीआरएफची टीम असेल किंवा आर्मीची टीम असेल हे भिंतीला एक मोठं होल करून आतमध्ये जाऊन रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु 9 जणांना अशा प्रकारे काढल्यानंतर आता जे आहे ते शक्य होत नसल्यामुळे जे आहे ते बिल्डिंगचा जो वरचा भाग आहे तो तोडून जो आहे ते आतमध्ये जाणार आहे। आता सध्या बिल्डिंगचा वरचा भाग जो आहे तोडण्याचं काम चालू आहे। जो मोठा कचऱ्याचा ढिगारा जो खाली पडला होता बिल्डिंगवर तो पूर्णपणे बाजूला काढण्यात आलेला आहे। याच कामाला सकाळपासून साधारण 3 ते 4 तासापासून जे आहे ते कचरा बाजूला करण्याचं काम चालू होतं। आता कचरा पूर्णपणे काढण्यात आलेला आहे। आता बिल्डिंगचा अर्धा भाग तो तोडून त्यानंतर मग जे आहे सर्व सेना असेल किंवा एनडीआरएफचे जवान असेल आतमध्ये जातील आणि आतमध्ये जे 8 ते 9 जण काही अडकल्याची भीती आहे त्यांना ते बाहेर काढतील। परंतु आता सध्या जे आहे ते 8 ते 9 जण अजूनही या बिल्डिंग मध्ये अडकले असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। परंतु आता युद्ध पातळीवर काल घटना झाल्यापासून अजूनही युद्ध पातळीवर जे आहे ते काम सुरू आहे। येत्या काही वेळात किंवा अर्ध्या ते 1 तासाच्या आसपास त्यांना हे पूर्ण कार्य करायला लागेल अशी अपेक्षा आहे। त्याच्या आत जे आहे या 8 ते 8 जणांना सुखरूप बाहेर काढतील अशी अपेक्षा आहे। जगदीश, अविनाश, तुम्ही जोडलेले राहा। पुढची बातमी बघूयात। मोशी कचरा डेपो दुर्घटनेमध्ये 3घांचा मृत्यू झालाय। एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। अजूनही 8 जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जाते। गेल्या 25 तासापासून बचाव कार्य सुरूच आहे। एनडीआरएफ, भारतीय सैन्य दल, पिंपरी चिंचवड महापालिकेचं अग्निशमन दल, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलाच्या वतीनं या ठिकाणी बचाव कार्य केले जात आहे। त्याचबरोबर या ठिकाणी रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचं पथक सुद्धा
तैनात ठेवण्यात आलेला आहे. पूरी बिल्डिंग कोलैप्स हो रखी है, पूरे मलबे से दबी हुई है एंड बॉडीज हमने ट्रेस करी हैं, 3 के करीब कर ली जिसमें से एक निकाली है. एक को और थोड़ा टाइम लगेगा क्योंकि जो मलबा है हम मैनुअली निकालेंगे. अगर हम मशीन लगा के निकालेंगे वाइब्रेशन हो जाएगा जिससे कि फर्दर कोलैप्स हो सकते हैं बीम्स और वो. तो हम टैक्टफुली एक एक करके दूर से ऐसे काम कर रहे हैं कि एक को भेजें, एक को निकालें एंड वी आर डूइंग द वर्क फ्रॉम अ स्टैंड ऑफ डिस्टेंस बाय अप्लाइंग वेरियस मैकेनिज्म्स. पेंट्री में खाना लंच करने के लिए गए हुए थे, तो उस टाइम पे उधर जो लैंडफिल है वो स्लाइड कर गया, तो उसका लोड बिल्डिंग पे आया, तो बिल्डिंग ऐसा इंक्लाइंड हो गया, कोलैप्स कर गया. नहीं, अंदर तो उधर पे नेटवर्क वगैरह भी नहीं आ रहा था, मोबाइल वगैरह था लोगों के पास, बट नेटवर्क वगैरह था नहीं. बाद में जब टीम वगैरह आई है एनडीआरएफ वगैरह की, तो उसके बाद में फ्लोर कट करके उसके बाद में फिर रेस्क्यू मंजिल पे थे. फर्स्ट फ्लोर पे. ओके. तो करीब सभी लोग फर्स्ट फ्लोर पे ही थे. हाँ, मोस्टली फर्स्ट फ्लोर पे थे, बाकी सेकंड फ्लोर पे भी थे कुछ लोग. 11:15 दरम्यान एक ब्रॉडेड मयतच बाधित आपल्याकडे घेऊन आलेले आहेत आणि त्यांचं आयडेंटिटी, बाकी आयडेंटिटी, त्यांचं नाव वगैरे त्याचं कन्फर्मेशनचं सध्या प्रोसेस सुरू आहे. ते अजून त्यांचे डॉक्युमेंट्स किंवा जे अपतेष्ट आहेत त्यांच्याकडनं ती माहिती घेण्याचं काम सध्या सुरू आहे आणि डिक्लेअर केलेलं आहे. सध्या आपण ही दृश्य बघतोय. बचावकार्य अगदी वेगानं सुरू आहे. एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, त्याचे दृश्य आपण बघतोय. साधारण 8 जण अजून ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत अशी भीती आहे. त्यांना वाचवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत. प्रतिनिधी अविनाश परबत आपल्याशी जोडले गेलेले आहेत. ते या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतात. अविनाश, सध्या घटनास्थळावर काय परिस्थिती आहे? नक्कीच काल साधारण दुपारी 3 वाजता हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं. ते अजूनही चालूच आहे. आता म्हणजे आज सकाळपर्यंत साधारण 9 जणांना जे आहे ते बाहेर काढण्यात आलं होतं. यामध्ये एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तर त्यामध्ये अजून साधारण 8 ते 9 जण आतमध्ये अडकले असल्याची जी आहे ती भीती आता सध्या व्यक्त होत आहे. खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये जो कचऱ्याचा ढीग येतो या बिल्डिंगवर पडला होता आणि त्यामुळे जी आहे ही बिल्डिंग खाली कोसळली होती. आता जे कालपासून जे रेस्क्यू टीम काम करत होती, खरं तर एक त्या भिंतीला होल मारून जे आहे आतमध्ये गेल्या आणि त्यामधून जे आहे त्या 9 जणांना काढण्यात आलं होतं. परंतु आता ज्या प्रकारे बाकीचे जे 8 ते 9 जण अडकले त्यांना काढण्यासाठी जे आहे ज्या प्रकारे आर्मीचे जवान असेल किंवा एनडीआरएफचे जवान असेल आतमध्ये जात होते, त्यांना ही देखील भीती आहे की वरतून जे आहे त्या प्रकारे थोडंफार काही जे धक्का लागला तरी जे आहे वरचा जो राहिलेला बिल्डिंगचा भाग आहे तो खाली कोसळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जे आहे आता जवानांनी यामध्ये जो वरतून पडलेला जो कचरा आहे तो सर्व बाजूला काढण्यात आलेला आहे आणि आता त्या माध्यमातून आतमध्ये जाणार आणि आतमध्ये जे पण कोणी अडकले असेल त्यांना बाहेर काढण्याचं जे आहे ते आता कार्य हातात घेतलेलं आहे. जवळपास संपूर्ण जो बिल्डिंगवर पडलेला कचरा होता तो संपूर्ण बाहेर काढण्यात आलेला आहे आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये जे आहे ते आर्मीचे जवान असेल किंवा एनडीआरएफचे जवान आतमध्ये जाऊन जे आतमध्ये अडकलेले आहे त्यांना बाहेर काढतील. आता सुदैवाने यामध्ये कोणत्याही दुर्दैवी बातमी समोर येऊ नये अशी सर्वांची अपेक्षा आहे. अगदी निश्चित. आणि त्याच्यामुळे पुढच्या काही मिनिटात ज्या वेळेला प्रत्यक्ष अजून बचावकार्य पुढे सुरू होईल तेव्हा पुढचे तपशील घ्यायला पुन्हा तुमच्याकडे येऊ. सध्या धन्यवाद अविनाश दिलेल्या माहितीसाठी. संपूर्ण राज्यभरात पावसाचा